हॅलो नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. मी शिवभक्त प्रफुल्ल आणि आज आम्ही चाललो आहोत गोरखगडावर. हा आमचा ग्रुप, श्वास आमचा सह्याद्री. काही जण मुंबईचे आहेत तर बाकीचे आम्ही शिवळ्याचे, पवार ब्रदर्स. तर चला आपण निघूया. आता आपण आलो आहोत गोरखगडच्या पायथ्याशी. इथे आपण गाडी पार्क करून वरती चढायला सुरुवात करूया. आजचा आमचा मुक्काम गोरखगडावरतीच आहे, त्यामुळे आम्ही दुपारनंतरच चढायला सुरुवात केलेली आहे. आता आम्ही चढतोय, बाकीचे लोक उतरत आहेत. जवळजवळ 80% ट्रेक आपल्याला असा जंगलातून चालत जावं लागणार आहे. 2 डोंगरवरती चढून जायचं. सूर्य आता मावळतीला आलेला आहे. थोड्याच वेळात इथे अंधार पडेल. साधारणतः 50% ट्रेक आपला कंप्लीट झालेला आहे. हा पाहू शकता तुम्ही गोरखगडचा सुळका. आता कंप्लीट अंधार पडलेला आहे. आता इथून पुढचा ट्रेक आपल्याला बॅटरीच्या उजेडातच करावा लागणार आहे. गडावरती आपल्याला जेवण बनवायचं आहे, त्यामुळे चूल पेटवण्यासाठी आम्ही इथूनच फाट्या गोळा केल्यात आणि ते आता वरती घेऊन चाललेलो आहोत. पुलाव बनवायची तयारी सुरू झालेली आहे. इकडे चूल सुद्धा पेटलेली आहे. तर चला आता आपण पुलाव बनवूया. भाजी तर राहिला तरी होईल ना, काय प्रॉब्लेम तसा नाही. इकडून जरा बच के ये बम्बई मेरी जान, हाल कैसा है जनाब का, क्या ख्याल है आपका. झाल्यावर आम्ही सर्वांनी तो चंद्र तारे बघत गप्पा मारत झोपून गेलो. मित्रांनो, आता सकाळ झालेली आहे. मस्त गार वारा सुटलाय. सूर्याची किरणे गोरखगडावरती पडून गोरखगड मस्त चमकू लागलाय. गोरखगड गोरक्षनाथ महाराजांचं वास्तव्य या ठिकाणी होतं. या गोरखगडावरील लेण्या. आम्हाला 2 किलोचा पुलाव भात पुरेसा होता. ते आम्ही 4 किलोचा बनवला, कारण आम्हाला माहिती होतं सकाळी वानर सेना येणार आहे. त्यांच्यासाठीच आम्ही जास्तीचा पुलाव बनवलेला. तर इकडे चहा सुद्धा तयार झालेला आहे. तर आता आम्ही चहा पिऊन गडाच्या शिखरावरती जाणार आहोत. वाह ताज. तर फायनली मित्रांनो, आता आपण गडाच्या टॉपला आलो आहोत. बाजूला तुम्ही पाहू शकता मच्छिंद्रगड. इथे आहे शिव मंदिर. ओम नमः शिवाय. गोरक्षनाथ महाराज की जय. इकडे आहे आपला सह्याद्री. भगवा फडकतोय, वरती सूर्य चमकतोय आणि खाली आपला सह्याद्री. याच पर्वतरांगेत समोर औपे घाट आहे. इकडे आहे तो सिद्धगड. जय शिवराय.